वैष्णवी कन्या र. एक मिनिट बहिणी. अगं काय करते तू? ते इकडं. हो अगं लॅपटॉप कोणी धुतात का? काय गे तुला हे नकटा कारभार कराय कोणी सांगितलं होतं? मी माझ्या मनानं थोडी धुतलाय. मला लक्ष्मीताईंनी सांगितलं होतं लॅपटॉप धु म्हणून. मी खरंच सांगते हो, मी नाही केलंय. एक शब्दही बोलू नकोस. माझा तुझ्यावर जो काही विश्वास होता ना तो पूर्णपणे उडून गेला. आता हे का चालू? तुमची लक्ष्मी म्हणून तिची पूजा करायला आली. मी तुला माझ्या लॅपटॉपला पूजा करू देणार नाही. उद्या केसची तारीख आहे, तर कारखाना तर उभा करेनच आणि कायमचा लंडनला निघून जाईल. अगं तुफान आहे ग. कवाचा सांगतोय त्याला चल शेतात लय कामं पडली तर येतच नाहीये. नाही माहितीये मला वय झालंय त्याचं, पण थोडं थोडं काम करायला नको वय. असं बसून बसून वाद व्हायचा त्याला. बरं द्या त्याच्याकडे फोन, मी बोलते त्याच्याशी. बोल बोल तूच बोल. बोल आता तुझ्या लक्ष्मीताईशी बोल ग. काय रे तुफान? अरे सगळ्यात जास्त तर कामाचा तूच आहेस आणि आपल्या शेतात काही लय काम नाही बाबा. तेवढं उरक आणि मग कर की यार. हा काय रे तुफान्या, दमलास वाटत. कर कर आराम कर. हा जरा औषध आणून लावावं लागेल. वय बी झालंय आता यांचं, त्यामुळे सारखं सारखं शेपूट हलवायला नको वाटत असेल. चालायचंच. काय म्हातारी झाली जनावर, तरी बी यांचं आयुष्य मस्त चाललंय नाही. हा तर माझ्याच आयुष्याला काय ग्रहण लागले कुणास ठाऊक. काय झालंय तुम्हाला? स्वतःबद्दल जरा नीट बोला की. आता जे आहे ते आहे ना, उगाच काय बी कशाला बोलू. आज ते सुभान बोलला म्हणून मी बोललो खरं, पण अशानं अजून अडचणीत जाणार आहे आपण. कुत्र्यासारखी अवस्था झाली माझी. त्यांनी चाव म्हणलं की मी भाव म्हणून पळत सुटायचं. अशानं कसं कर्ज फिटणार आहे आपलं, आणि कधी जाणार आहे आपण शहरात? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होणार बघा. शेतीच्या जोरावर हे लोक एवढे उडतायत ना. अगं हजारदा भांडण करून शेती इकायसाठी सांगितलं मी. आता शेती इकणार आहे तू ये. नाही जमणार याच शेती इकायला. जमणार. तुम्हाला मी फक्त सांगते तेवढं तुम्ही करा. काय? हे बघा, आता हे 2 बैल झालेत म्हातारे. आता ते बैल म्हातारे झालेत म्हणून इकून टाका. एकदा का बैल इकले गेले की मग नांगर ठेवून काय करायचं, म्हणून नांगर बी इकून टाका. असं करून शेतातली एक एक वस्तू इकून टाका तुम्ही. हिरीतनं घागरभर पाणी काढलं म्हणजे हिर आटत असती वय. काय तू बी. अहो थेंबे थेंबे तळे साचे. मी सुरुवात तर करा. मी तुमच्या बहिणीला ना तिकडं बरोबर बिजी ठेवते. तोवर तुम्ही इकडं बैल लिकून टाका. पुढं कसं काय करायचं ते मी बघते. आज मस्त आंघोळ करायची बघ. काय बाबा, आज तर मजाच आहे कोणाची तरी. नव्या नव्या मटाट्या काय, नव्या नव्या मोरक्या काय, गळ्यात चंगाळ, शिंगाला वारनस, गळ्यात मोठी मोठी घंटी, पाठीवर झुल. वा 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 बयो, मजाच आहे. अगं आज त्यांचा दिवस आहे आणि नेमके तू नाही बघ. मग काय झालं? आय थाय म्हण्या, म्या नाही म्हणून अजिबात रुसून बसायचं नाही. काय मस्तपैकी आंघोळ करायची, बाबांकडून खांदा मळून घे. हा का मस्तपैकी सजायचं आणि गावभर मिरवायचं. मारुतीच्या मंदिरात जाऊन ये बरं, नारळ फोड. हा आज तुझाच दिवस आहे, मजा कर. बरं करते नंतर. हा हा ठेव ठेव. आता सजवतो बघ त्यांना
मस्त. हा. काय ग कोणाशी बोलत होतीस? अहो काही नाही, आज वाढदिवस आहे ना. वाढदिवस कोणाचा? अहो आमच्या बैलांचा, थैमान तुफानाचा. काय? अहो आई आज बैल पोळा आहे. लक्ष्मी तू पण ना एक नंबरची चेष्टखोर आहेस हं? तसा पण शेतकरी सगळ्यांचा सन्मान करतो. हो, आणि आज तर बैलांचा सण, शेतकऱ्याच्या सोबत्याचा भारी दिवस. शेतकरी त्याच्या सोबत्याची लई काळजी घेतो. वर्षभर आधी त्याच्या खाण्यापाण्याची सोय करतो आणि मग स्वतःच्या घराकडे बघतो. अहो आमची बैल म्हणजे आमच्या घरातलीच माणसं राहत. आमची बैल उपाशी राहू नये, आमची गुरं उपाशी राहू नये म्हणून कधी कोणाकडे मुक्काम बी टाकीत नाही. आणि चुकून कधी मुक्काम पडलाच तर रातभर डोळ्याला डोळा लागत. आणि चुकून कुठलं ढोर कुठला बैल आजारी पडला, त्याला काही झालं तर रातभर त्याच्या पायथ्याशी बसून राहतो. घशाखाली घास नाही उतरतो. आणि जनाला काय वाटतंय, आम्ही नुसतं बैलांना राबवून घेतो. पण नाही हो, आम्ही त्याची लई काळजी घेतो. नुसतं त्याला राबवित नाही तर त्याला हातावरच्या फोडासारखा जपतो. थैमाना तुफानात आमच्या घरातलेच बैल आहेत. लहानपणापासून त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलं. आणि आज बैल पोळा आहे ना, आणि मीच घरी नाही. आता त्याच्याशीच बोलत होते फोनवर. काम कर, सगळी घरातली कामं झाली ना की तुझ्या थैमानाला आणि तुफानाला भेटून ये जा. पण आधी जो पुरणपोळ्यांचा घाट घालून ठेवलायस ना ते करायला खाली ये. इकडे बैल नाही तर लय मजा आली असती. लग्न आधी ना दर पोळ्याला ना आम्ही थैमानाला आणि तुफानाला नदीवर घेऊन जायचो. त्यांना नदी दिसली की जाऊन बसायचे, त्यात का बाहेर यायचेच नाही. बाबा मार तिकडून आवाज येत बसायचे, त्यांना बाहेर काढ, त्यांना सजवायचं राहील. पण जवळ मी आवाज देत नाही ना तवर काय ते बाहेर यायचे नाहीत. कसं बस त्यांना बाहेर काढायचं, त्यांचे खांदे मळायचे, मस्त पिकी सजवायचं. त्या दिवशी लई थाट त्यांचा. लई मजा येते बैलपोळ्याच्या दिवशी. लक्ष्मी अगं हे पोरींनो झालं की नाही तुमचं? लक्ष्मी अगं बैल आलेत, पुरणपोळी झाली का? नैवेद्याचं ताट घेऊन चल बघू. मी पूजेची थाळी घेऊन येते. हा लक्ष्मी, नयन अगं या लवकर. लक्ष्मी या वर्षीची पूजा तू कर. दे. हर्षवर्धन कुठे? नैवेद्य हर्षवर्धनला देऊ देत. अहो नाही आई, ते झोपलेत आणि चांगले जेवण झोपलेत, त्यामुळे आता नाही उठायचे. असे सणासुदीच्या दिवशी कुंभ करण्यासारखे झोपतात. मग कसे गावातले सण माहित होते. बर तू दे नैवेद्य, तू दे. घे. पण भैया असं कसं काय झोपला? तरी मी त्यांना म्हणत होते नको नको म्हणून, पण तरी थोडी खातो ना म्हणून कितीतरी पुरणपोळ्या खाल्ल्या. आणि मग नंतर स्वतःच
आता बसवत नाही, आता चालवत नाही आणि जाऊन झोपले. माझ्या हर्षवर्धनला हसतीस वय दम बघतेस तुझ्याकडे. लई दात काढायची हौस आली आहे ना त्या लक्ष्मीला. दातच घशात घालते तिच्या. नाहीतर काय तारा का, मला तर बाई पटलंच नाही. स्वतःच्या नवऱ्यावर असं कोण हसतंय वय. चांगली शिक्षा द्यायला पाहिजे तिला. हो तेच म्हणते मी, साधी सुधी नाही, लय मोठी शिक्षा द्यायला पाहिजे बघा. तारा का तशी मी सोय बी करून ठेवली. दात काढणारी लक्ष्मी नाही संध्याकाळपर्यंत भोकांपासून रडली ना तर बघाच तुम्ही. असं कसं? तारा का आमच्या घरातले लक्ष्मीचे आवडते बैल इकायला काढलीत आम्ही. ते बी कुणाला न सांगता आणि कुणाला काही कळू न देता. तारा का तर मला एवढीच मदत करा. आज पोळाई म्हणल्यावर लक्ष्मी माहेरी जाऊन येते असं म्हणल. तिला घराबाहेर जाऊ देऊ नका, घरातच डांबून ठेवा. आता एवढी शिक्षा द्यायची म्हणल्यावर तुम्हाला एवढी तर साथ द्यावीच लागल बघा मला. ओय, मी तुला साथ देणार. हायस कोण तू? मी तुला साथ द्यायला? नाही नाही तारका, अहो ते चुकून निघालं माझ्याकडून. मला ते म्हणायचं होतं आशीर्वाद, आशीर्वाद द्या मला असं म्हणायचं होतं. तारका हो, तुमची बरोबरी कशी करणार मी? मी साधी सुधी गरीब बाई. आशीर्वाद पाहिजे ना? ओय तारका, बर, नाही जाऊ देणार लक्ष्मीला घराच्या बाहेर. तारका फक्त एक आयडिया होती. थायवान्या, ए तुफान्या, आज तुमचा दिवस आहे लेकाव. मस्त आराम करा. आता मी शेतात जातो आणि तुमच्यासाठी हिरवा चारा घेऊन येतो. काय आज तुम्हाला सजवून तुमची पूजा करून तुमचं कौतुक करतोय खरं. पण खरं सांगायचं तर तुमच्या कष्टांची परतफेड नाही करू शकत मी लेकाव. कधीच नाही करू शकत. तुम्ही आजवर केलेल्या कष्टाला खरंच मला मानाचा मुजरा करायचा आहे. माझा मुजरा स्वीकार करा. तुम्ही कधीच थकले नाही, कधी कसली तक्रार केली नाही. उन्हातानात, पावसा वाऱ्यात, थंडीत, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही लोक माझ्या सोबत उभे राहिलात. तुमच्यामुळं माझं घर चाललं, माझं शेत फुललं, माझ्या घरातली माणसं जगली. खरंच बाबांनो, माझ्या जगण्याला तुम्ही आधार दिला. तुमच्या सुखाची आणि आरोग्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तुमचं आयुष्य सुखात जावं, तुम्हाला पोटभर खायला मिळावं, तुम्हाला कष्टाचं कधी बी ओझ होऊ नये, यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. आज या बैलपोळ्याच्या दिवशी तुमच्या कष्टांना न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही लई साथ दिलीत माझ्या सोबत्यांना. आमचं काय चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ करा. आज आराम करा. हा, मी आत्ता जातो चारा घेऊन येतो तुमच्यासाठी. हा? आराम करा. चल कुसुम. आलो रे.
हॅलो, हा बैल जोडी घेऊन निघतोय मी इथनं. तुम्ही त्या गावच्या बांधावर या पैसे घेऊन. पैसे कॅश मध्ये आणा बरं का. हा, आलो आलो. हा, तारका, आज पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा लक्ष्मीने केलाय. सगळ्यांनी खूप कौतुक केलं तिच्या पुरणपोळीचं. खूप छान झाली हे सांगत होते. हळू खाऊन बघा ना. असल्या खारट गुट पुरणपोळीचं कौतुक चाललंय बाई एवढं. खारट पुरणपोळी नाही हो, सगळ्यांनी खाल्ली पुरणपोळी. कोणी काहीच बोललं नाही. सगळ्यांना खूप आवडली. हो, हे सुद्धा खाऊन गेले पण काही बोलले नाहीत. हा, म्हणजे माझ्यासाठीच खारट पुरणपोळ्या बनवल्या होत्या. अहो नाही तारका, मी असं कसं करीन हो? नाही, मी खोटं बोलते. असं हा, बघ खाऊन बघ, बघ खाऊन. कशी हाय? काय ना, हा? मला सणासुदीच्या दिवशी उपाशी ठेवायचं होतं ना तुला. अहो नाही हो तारका, मी त्याच पुरणाच्या पोळ्या बनवल्या ज्या सगळ्यांनी खाल्ल्या. मग मला नाही माहित तुमचीच कशी काय खारट निघाली. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता मला गुळाच्या पुरणपोळ्या बनवून वाढायच्या, त्याशिवाय मी जेवायची नाही. हो. हॅलो, झालं का हो काम? नाही ना, आलो इथं पण तो अजून माणूस काय आला नाही. अहो येतील येतील, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ती माणसं येत आहेत तोवर तुम्ही तिथं बांधावरच थांबा, काय हलू नका तिथनं. आणि हो, पैसे दिले की नीट मोजून घ्या, काय नाहीतर विश्वास ठेवून लगेच तिथून निघून जाल. वय ग, एवढं कळतंय मला. जरा नोटा फाटक्या बिटक्या नाही येत ना ते बघा. आणि हो, ऐकून घ्या, सौदा झाला की त्या माणसांना नीट बजावून सांगा. मला थैमान्या आणि तुपाण्याला असं मोकळं सोडू नका, नीट बांधून ठेवा. नाही तर चरायला म्हणून बैलांना सोडायचे आणि आपल्या घराकडे जायचे बैल परत, आणि आपलं भांड फुटायचं. कळलं ना? वय वय, कळलं मला. आता ते ठेव फोन. हा बरं, चला ठेवते मी आता, कोणतरी यायचं परत. नेमकी तारकांचीच पुरणपोळी कशी काय खारट झाली?
हे लक्ष्मी, लवकर तुझ्या बाबांना फोन लाव. का काय झालं? अगं आज बैलपोळा असून सुद्धा तुझा भाऊ तुझे आवडते बैल थैमान आणि तुफानला विकायला निघालाय. काय आत्ताच मी प्रियंकाला फोनवर बोलताना ऐकलं काय की कुठेतरी बांधाखाली त्यांचा सौदा करणार आहेत ते. मी आज जाते. हा हो. अगं पण तारकाची पुरणपोळी. हे तू काम कर, तू जा, आपण करू ग ते. जा तू. चल ग. त्या दिलप्याची 5 एकर जमीन ही आपल्या ताब्यात. ओय लक्ष्मी, कुठे चालली? ते मी जरा तुला पुरणपोळ्या करायला सांगितल्या होत्या ना, मग तारका मी लगेच जाऊन येते. मला जावंच लागणार आहे. कुणाला विचारून चालली तू आणि कुठे चालली? ये बघ, मला विचारल्या बिगार घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. आणि जर गेलीस तर मग तू हाय आणि म्या हाय. तारका अहो मी पटकन जाऊन येते. लई महत्वाचं काम आहे. हो घरातल्या माणसांना उपाशी ठेवून हा एवढं काय महत्वाचं काम आहे का तुझं? ते काय नाही, स्वयंपाकघरात जायचं आणि माझ्यासाठी पुरणपोळ्या करायच्या. काय कळलं नाही वय? कानाची बोक मुचली का काय? तारका मी हात जोडते तुमच्या समोर. मला फक्त आजचा दिवस जाऊन येऊ द्या. नाही, तू तशी ऐकायची नाही. गच्चा सुभान, घराची समधी खिडक्या दार बंद करा. तिला कुठून बी बाहेर नाही जाता आलं पाहिजे. ऐक तारका अजून बी खुट्ट्यासारखी इथंच उभी वय. चल जा, पुरणपोळ्या कराय गे. लक्ष्मी, शांत हो बघू. अगं असं रडून कसं चालेल सांग बघू. मला आत्ता कळतंय पुरणपोळीमध्ये मीठ कसं काय जास्त झालं ते. आणि यांनी मला किती बी अडवायचा प्रयत्न केला तरी बी मी माझ्या थैमानाला आणि तुफानाला नाही ऐकू द्यायची. अगं पण कसं? तारकाने सगळी दारं लावून घेतली आहेत. दारं बंद केली म्हणून काय झालं? मी तरी बी घराबाहेर पडले.
म्या माझ्या तुफान्याचा आणि थैमान्याचा सौदा स्वतः जाऊन थांबवला. तू जाशील ना? हो आई, अहो नका काळजी करू. घरी असताना हिरीत उतरायचं, हिरीतून वर चढायचं, त्यामुळे सवय आहे मला. दे, मी पकडते. खाली कोणी नाहीये ना ग? परमेश्वरा, माझ्या लक्ष्मीचं रक्षण कर. तिच्या बैलांना वाचव. आई, अगं तारका खाली पुरणपोळीची वाट बघत असेल ना, आता काय करायचं? हे देवा, एक काम कर, आपण दोघी सांभाळून घेऊ. चल पुरणपोळ्या करूयात पटकन. थैमान तुफान्या लयच भारी जोड दिसतोय हा. का आम्हाला एकदम वाघच आहे असं ऐकलंय मी हा. वाघ हा. अहो तुम्ही नुसतं कामाला झुपायचं, स्वतः मनानं सगळ्या रानाला आऊत आणतेत आणि जर गाडीला झुपलं काय तर बरोबर ठिकाणावर नेऊन सोडतेत. आया माणसाला बी हात लावू देतात बरं का. लय गुणाचं आणि गरीब आहेत आमचं बैल. होय का? मग असं ठेवल्यातच आम्ही त्यांना. पण कसं आहे, इकायचं नव्हतंच आम्हाला, पण अडचणच आली त्यामुळे आता बैलांवर बारी आली. काय म्हंटल, तुम्ही सांगितलेल्या किमतीत काय बदल झाला असतात तर. अहो नाही नाही, अहो काय भाजीपाला आहे होय हो कमी जास्त करायला. अख्ख्या पंचक्रोशीत असलं बैल मिळणार नाही तर तुम्हाला सांगून ठेवतोय. त्यामुळे आता जे व्यवहार ठरलाय ते पैसे तेवढं कॅश मध्ये द्या बरं का, नाहीतर चाललो बघा बैल घेऊन. अहो नाही नाही, अहो कुठे चालला? खडा टाकून बघितला मी. अहो सौदा पसंत आहे मला. हे घ्या पैक, हे घ्या. अगं हळू हळू हळू. अगं काय अशी काय धावत पडत आली? काय झालं? दादा 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 दादाचं काय झालं? काय नाही झालं त्याला. मग महेंद्र दादा आपल्या थैमान्याला आणि तुफान्याला ऐकायला निघालाय. अगं अगं काय बी काय बोलती? असं कसं ऐकल? अगं बैल पोळा आहे आज आणि आता जर पूजा करून आम्ही इथं आलो कामाला. नाही नाही, शक्यच नाही. तिकडं जवळच्या झाडाखाली आपल्या थैमान्याचा तुफान्याचा सौदा करतोय तो. अगं कुसुम, तू सामान घेऊन घरी जा. मी आलो बघतो काय झालंय. काय करून ठेवलं पोराने काय माहिती. थैमान्या, तुफान्या, थैमान्या.
थैमान्या ए, तुफान्या! तुफान्या! शाबास रे माझ्या बैलांनो, असंच एक एक करून सगळं ऐकून टाकणार. त्याशिवाय काय बाबांचा शेतीचा नाद जायचा नाही. आणि एकदा का सगळी शेती ऐकून कर्ज फेडलं की मग काय टेन्शनच नाही. तुफान्या! तुफान्या! हो? काय रे दादा, आपले तुफान आणि थैमान्या कुठे आहेत? कोणताही म्हणा तुफान्या. अरे आपले बैल. अगं तुमचे बैल तुम्हाला माहिती. हा? अरे काय लाज लज्जा अप्रू काय? लाज सोडलीस होय हा? अरे ज्या बैलांमुळे जगलास तुमचे बैल तुम्ही बघून घ्या असं म्हणतोस. मग असं अचानक येऊन विचारल्यावर काय सांगणार आहे मी? हा? तुला माहित नाही? तुला माहित नाही बैल कुठं आहेत? नाही माहिती. दादा, तुझ्या हातात पाठीमाग काय आहे? आता काय बैल हातात मावणार आहे तुय? उगा काय बी बघू दे. का मला दाखवायचं नसतील तर? कप कुमान हात. एवढे पैसे कुठून आले? अहो ते माझं काय तुझं ते? अहो ते उधारी दिले का ना, माझे नाहीत ते पैसे. मग दुकानचा माल आणायचा म्हणून तुम्ही काय शेती करणं झालाय? म्हणलं दुकान तरी सांभाळायचा प्रयत्न करूया म्हणून उधारी घेतली होती. द्या ते इकडे. तुला उधार दिले हा? अरे दातावर मारायला 1 रुपया देणार नाही कोणी. कोणी दिले एवढे पैसे? तुम्हाला देत नसतील पण मला देतेत. सांग कोणी दिले? चल आता वेळ नाही मला. माल आणायला जायचंय ते द्या इकडे. बऱ्या बोलानं सांग. काही महिन्यात तुफान्या कुठं आहेत? नाहीतर इथं आडवा पाड. बाबा, अहो आता आपल्याला आपले तुफान आणि थैमान्या महत्वाचे आहे. आणि मला माहिती यानं आपले बैल कुणाच्या तरी हवाले केले आहेत. तो माणूस काही लय लांब नसेल गेला. आपण जाऊन त्याला थांबू. चला. आता जातोय पण माझे बैल गावले नाहीत ना तर रानात चुपीन तुला सांगून ठेवतो. अहो अहो माझं पैसे तरी देऊन जा की. ओ बाबा, तारका, पुरणपोळीवर तुपाची धार सोडलीये. लक्ष्मी कुठं आहे? आहे आत स्वयंपाकघरात. तुमच्यासाठी अजून 2 पुरणपोळ्या करते. चांगल्या झाल्यात पोळ्या. चव आहे पोरीच्या हाताला. गुळवणी नाही वे केली. नाही म्हणून दुधाची वाटी ठेवलीये. घ्या ना. लई मऊ झाल्यात पोळ्या. आणि पुरण बी समधीकडं पसरलेलं आहे. जमत्यात. पुरीला पुरणपोळ्या जमत्यात. रातच्याला जेवायला काय बनवणार? अजून काही ठरवलं नाही. तुम्ही सांगा ना तुम्हाला काय जेवायचंय. आता समध्याने एवढ्या पुरणपोळ्या पोटभर खाल्लेल्या आहेत दुपारच्याला. तेव्हा रातच्याला साधच काहीतरी असू द्या. आमटी भात बनवा. बरं. दोन पोळ्या बनवून झाल्या की लक्ष्मीतनं पटकन चटकेल. त्याआधी यांना फोन करून विचारायला हवं काम झालं का नाही ते. अगो बाई, यांचाच फोन आला. तारक जरा आले आम्ही. अहो बाबा ऐका की. बाबा
अहो, ऐका की बाबा. आमच्या थायमान्याला पाहिलं का कुठं? बाबा ऐका की अहो. थायमान्या बाबा बाबा हॅलो, झाली का डील? हा डील झाली, पण ज्याची भीती वाटत होती तेच झालं. का हो, काय झालं? ती लक्ष्मी आली तर काय? अहो काय बोलताय तुम्ही? लक्ष्मीताई ते इथं किचन मध्ये पोळ्या बनवताय. होय, मग तिचं काही भूत आलं इथं? दोघं बी बापले थैमान आणि तुफानाच्या नावानं बोंबा मारत फिरतायत. अगं ती तुम्हाला तिथं शेंड्या लावून पळून आली इकडं. तुम्ही बसा तिथं निवांत. अहो पण असं कसं झालं? तुमची बहीण तिकडं आलीच कशी? आम्ही तर त्यांना इथं कोंडून ठेवलं होतं. फोन ठेव आता, मला त्यांना अडवायला पाहिजे, नाहीतर सगळी चोरी उघडी पडल आपली. ठेव फोन. बाबा तारका भरल्या ताटावर कुठे निघतात? मी आणून देते ना काय हवं ते. तारका थायमान्या तुफान्या थायमान्या 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 तुफान्या, अरे माल काय मी तुमचा थांबलायत काय? चला माझ्या संकट. अरे चला की, विकत घेतलाय तुम्हाला. अरे थायमान्या तुफान्या, अरे चला म्हणलं ना, चला. ए तुफान्या अगं हे अरे हे थांब थांब रे दा. थांबा. मला माफ करा रे. आज पोळ्याच्या दिवशी तुमचं लाड करायचं सोडून माझ्या महेंद्रानं तुमचा सौदा केला. पण त्याला कळत नाही, समज नाही त्याला. आणि माझं चुकलं, त्या लक्ष दिलं नाही तुमच्याकडं. तुम्ही चिडलात का माझ्यावर? कवाचा हाक मारतोय मी तुम्हाला. नाही बरोबर आहे, तुम्ही चिडणं बरोबरच आहे. हक्क आहे तुमचा तो. माझ्यावर चिडा, पण मला सोडून जाऊ नका. मला सहन नाही होणार ते. माझी हाक ऐकून तुम्ही थांबलात, माझं मन भरून आलं. अरे तुमच्याशिवाय माझं शेत, माझं घर समजा रिकाम आहे बा. तुम्ही काय माझ्यासाठी कामाची साधनं नाही आहात. अरे तुम्ही माझ्या घरातली माणसं आहात, आणि घरातल्या माणसांचा कोणी सौदा करत असते. तुम्ही माझ्या हात, आपण एक आहोत आणि तुम्ही हात माझी ताकद. हो दादा, मला माझे बैल विकायचे नाहीत. अहो असं कसं? सौदा झालाय, पैक दिल्यात पैक. चिचुक नाही हो. विचारा तुमच्या पोराला. यांचं बैल आहे ती, आता घेऊन जावा तुम्ही. अरे दादा असं कसं बोलतोस तू? अरे आपल्या घरातली वासर आहेत रे ती. आपल्या बाबांनी त्यांना तर हाताच्या फोडासारखं जपलंय रे. आपण दोघं बी त्यांच्या सोबतच लहानाचे मोठे झालो की. अरे ते रानात राबले तेव्हा कुठं खायला मिळालं रे आपल्याला. आणि त्यांना तिकायला निघालास तू. घेऊन जा म्हणतो वरतून. हे तुला शानपणा शिकू नको मला. तू तुझ्या दिल्या घरी सुखी राहा, आणि मला इथं सुखी राहू दे. कळलं का? हो, मी जावा बैल घेऊन. यांचं काय ऐकत बसलाय? अजिबात हात लावायचं ना बैलांना. अहो इकत घेतल्यात मी बैल. कधी आणि कुणाकडून? बरं घेतलेत ना, बैलांचा दाखला असतो, दाखव. लई उड्या मारू नका. पोलिसांमध्ये तक्रार केली ना
का पीठ दळत बसावं लागत? तुम्ही बी शेतकरी आहात, मी बी शेतकरी आहे. आणि एका शेतकऱ्यासाठी त्याचा बैल म्हणजे काळजाचा तुकडा असतो. हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. आता तुम्हीच विचार करा. बरोबर बोलताय. अहो मी अभि शेतकरीच आहे. चुकलंच माझं. तुमच्यासारख्या शेतकऱ्याला त्रास द्यायला नव्हतं पाहिजे होतं. हो बघितलं की तुमचं किती जीव आहे होत याच्यावरती. मी त्यांना नेलं ना, मग तुम्ही आवाज दिला तर परत येतील तुमच्याकडं. अहो नाही येणार पळत. तुम्ही जावा बैल घेऊन. आपली डील झाली तशी. हा नको नको, मला तुमची बैल नको. अहो एवढी पाप करून कुठं फेडू मी. हे घ्या तुमची बैल, मला माझं पैक द्या. हे घ्या तुमचे पैसे. ए थैमान्या, पाण्या चला घरला. हं? बाबा लक्ष्मी, तू होतीस म्हणूनच थैमान्या तुफाने मिळाले बघ. नाही तर कुठल्या गावाला घेऊन गेले असते, गावलेच नसते बघ आपल्याला ती. बाबा अहो आपण यांना जनावर म्हणतो, पण मनानं किती हुशार आणि निर्मळ राहतात हे. तुम्ही आवाज दिला तर कुठच्या कुठून परत पळत आले. असा जेव्हा मला बी आवाज देता तेव्हा मला येता आला असतं तर किती बरं झालं असतं ना. आपल्या ज्या माणसावर सगळ्यात जास्त जीव आहे तो माणूस आपल्याला आवाज देत असून बी आपल्याला जर जाताच येत नसल तर काय अर्थ आहे असं माणूस म्हणून जगण्याला. गावाची